ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। नागपुरातल्या हिंसाचार पीडित भागात अतिमहत्वाच्या सेवा वगळता शाळा आणि दुकानं आजही बंद राहणार। उर्वरित नागपूरमध्ये जनजीवन सामान्य, मेट्रो, सिटी बस आणि एसटी सेवा पूर्ववत। नागपुरात चिटणीस पार्क परिसरामध्ये अंधाराचा फायदा घेऊन कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलिसाचा दंगेखोरांकडून विनयभंग, विनयभंगासह अश्लील शेरेबाजी करणाऱ्या टोळक्यावर गुन्हे दाखल। नागपुरातील जाळपोळ आणि दगडफेक प्रकरणातील आरोपींना 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडी। रात्री 2:30 वाजेपर्यंत जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी। आतापर्यंत 46 जण अटकेत। नागपूर पोलिसांसोबतच महाराष्ट्र एटीएसही करणार नागपूरच्या राड्याचा समांतर तपास। राड्याला चिथावणी कुणाची, कोणती संघटना यामागे आहे याचा तपास एटीएस करणार। नागपुरातल्या राड्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्येही पोलीस अलर्ट मोडवर। शहरात वेगवेगळ्या ठिकाणी पोलीस तैनात। रात्री उशिरा पोलीस आयुक्त, उपायुक्तांसह अधिकाऱ्यांचा फ्लॅग मार्च। कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळला। आता नागपूर आणि कोल्हापूर पोलिसांपुढे प्रशांत कोरटकरला शोधण्याचं आव्हान। अधिवेशन संपत आलं तरी विरोधी पक्षनेत्याबाबत निर्णय होईना। भास्कर जाधवांच्या नावासाठी अध्यक्षांच्या अनुमतीची प्रतीक्षाच। एक एप्रिलपासून पुणे मुंबई एक्सप्रेसवेचा प्रवास महागणार। टोलच्या रकमेमध्ये 5 रुपयांची वाढ होणार। देशातल्या सर्वात महाग एक्सप्रेसवेचा खिताब कायम। छावा कादंबरी 60 वर्षांपूर्वी आली, यांना औरंगजेब आत्ता आठवला। पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज ठाकरेंचा हल्लाबोल। गंगेच्या पाण्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरही राज ठाकरे ठाम असल्याची माहिती। मुंबईसह राज्यात उष्णतेच्या लाटेनंतर हवामानात पुन्हा बदल। पुढील 5 दिवस अवकाळीच्या बरसातीचं भाकीत। मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात विजेच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू।